एक अत्यंत दुःखद घटना. मुलाच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि घरच्या काही समस्येला कंटाळून एका आमच्या मित्राने सुसाईड करण्याचा म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बचावला. पण ही समस्या फक्त सामान्य कुटुंबाच्या व्यक्तीवरच का यावी? आज शाळेचं खाजगीकरण होत आहे आणि वाढता शिक्षणाचा खर्च आणि घरचा खर्च. बाजूचा पिंट्या हा एखाद्या महागड्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, तर आपल्याला सुद्धा वाटतो की माझा सुद्धा मुलगा एखाद्या चांगल्या शाळेमध्ये शिकावं. हे आपल्यालाच नाही, एखाद्या जिल्हा परिषद शाळेतला जो शिक्षक आहे त्यांना सुद्धा वाटतो की माझा मुलगा हा चांगल्या शाळेत शिकावं. पण ज्या मित्राने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या 2 मुलाचा वार्षिक खर्च होता 3 लाख रुपये. मग हा सामान्य व्यक्तीला हा खर्च झेपावणारा आहे का? आपण जिल्हा परिषद शाळेबद्दल बोललं, तर आज बरेच ठिकाणचे ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्याचं परिवर्तन होत आहे, त्याच्यामध्ये बदल होत आहे आणि त्या बदलाच्या रील्स आहेत, आपणच त्या ग्रुपवर इकडे तिकडे शेअर करतो. मग आपल्या गावची शाळा जी जिल्हा परिषद शाळा आहे ती बदलू शकत नाही का? त्याच्यामध्ये आपण परिवर्तन करू शकत नाही का? निश्चितच बदल होऊ शकतो. बदल न होण्याला काही कारणे आहेत. एक, आपण गावकरी आणि ग्रामपंचायत म्हणून एकवटत नाही, एकत्र येत नाही. किंवा दुसरं एक कारण राहू शकतो की आपण गावची शाळा म्हणून त्या शाळेकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही की त्या शाळेमध्ये काय सुरू आहे. ते शिक्षक आहेत, ते मुलांना शिकवतात का? की मुलाची प्रगती होत आहे का? मुलामध्ये काही परिवर्तन दिसत आहे का? हे सुद्धा आपण पाहत नाही. तिसरं, त्या ठिकाणी जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये आपापसामध्ये राजकारण आहे का? आपापसामध्ये मतभेद आहे का? हे जर असेल तर निश्चितच या 2 ते 3 वर्षामध्ये त्या जिल्हा परिषद शाळेचा बट्टाबोळ होईलच. त्याच्यानंतरची समस्या आहे की जे शिक्षक शिकवणारे आहेत त्यांना त्या गावाबद्दल, त्या शाळेबद्दल, तिच्या मुलाबद्दल आपुलकी आहे का? जर असेल तर निश्चितच ते शाळा बदलेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणची शाळा समिती, त्या शाळे समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी शाळेच्या बदलासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला का शिक्षकाला विश्वासात घेऊन? ही एक समस्या राहू शकतो. गावकरी म्हणून आपण बाकीच्या ज्या जिल्हा परिषद शाळा बदलल्या त्याच्या फक्त रील्स आपण इकडे तिकडे शेअर केलो, पण आपल्या गावची जी शाळा आहे त्या गावच्या शाळेच्या समस्येकडे कधीतरी ढुंकून पाहिलं का हो? नाही ना. हा निश्चितच आज 1800च्या वरून शाळा बंद पडत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या सरकारचा धिक्कार आहेच. ज्या काही उरलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या ठिकाणचा बदल करण्यासाठी आपण एकवटलो का हो? नाही. निश्चितच बदल होईल. खाजगी शाळेपेक्षा चांगला शिक्षण आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये देऊ शकतो, पण त्या ठिकाणी त्या गावची मानसिकता, त्या लोकांची मानसिकता, तिथं शिकवणाऱ्या शिक्षकाची मानसिकता ही पूर्वी बदलायला हवी. जेव्हा ही मानसिकता बदलेल तर निश्चितच येणाऱ्या ह्या 2 ते 3 वर्षामध्ये जे जिल्हा परिषद शाळा आहे ते बदलेल आणि त्या ठिकाणी सुद्धा खाजगी शाळेसारखं शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी मिळेल.